अय माय देरी इकडे असं काय वाट चुकलीस आणि इथं चौकात कशाला बोलावले? चौकात म्हणजे माझी मर्जी, मला जिथं भेटायचं तिथं. तुला जर नको असेल ना तर आताच सांग, जाते निघून इथून. आता लय तापलीस. काय झालंय? काय झालं म्हणजे माझ्या बापाने मुलगा बघितलाय मला, आणि तुला माहिती मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय. तू मुलाला बघितलंय का? नाही. मुलाने तुला बघितलंय का? अरे अरे नाही बघितलंय. मुलगाच तर बघितलाय ना, अजून लग्न तर नाही केलं ना. मग काय, पप्पा बोललेत मला सरळ सरळ की मुलाला नकार देऊ नको म्हणून. हे बघ, तुला मी आत्ताच्या आत्ता सांगते, मला ना आत्ताच्या आत्ता तुझ्यासोबत लग्न करायचंय. तुला करायचंय ते सांग. अगं मी तुझ्यासोबतच लग्न करणार रे. बरं जाऊ दे, आज संध्याकाळी येतो मी घरी. संध्याकाळी कशाला, आत्ताच चल. नाही, संध्याकाळी येतो म्हणलं ना की येतो. मामांसंग बोलतो, मामांनी हात दिला तरी लग्न करतो आणि नाही दिला तरी लग्न करतो. कळलं का? हे बघ निखिल, मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय, आणि तुझ्यासोबत जर माझं लग्न नाही झालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. ए कोमल, तू काही इडीबिडी झाली काय? असं काय बोलायला लागली? या गोष्टी नाही करायच्या. अगं कोमल, तुला काय झालं ना तर मी तरी जगन का? अगं तू तर काळीच आहेस माझं, तुझ्याशिवाय मी जगन का तरी? मला पण तुझ्यासोबत आहे ना शेवटपर्यंत जगायचंय. तुझा खरंच माझ्यावर जीव आहे ना निखिल? तो कोमल, माझा फक्त दोनच जणांवरती जीव आहे. एक म्हणजे दूध डेअरी आणि दुसरं म्हणजे तू. आता सगळं झालं ना स्वत आज की थोडी आता. मला नाही हसायचं. हो वहिनी, दादा एवढं बोलतो तर हसा की, हसल्यावर दिसतो का बस. हा कोण आहे? त्याचा मित्र. बरं चल, उशीर झाला, मला निघते मी. आणि संध्याकाळी